नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती. तर आज आहे ना, उंदराने तर कहरच केला होता पार. तर रोज थोडी थोडी झाडांची पाने कुरतडत होता. आज त्याने पूर्ण कुंडीमधलं मनी प्लॅन्ट खाऊन गेला आणि सर्व झाडं कुरतडून टाकली आणि त्यानंतर माती पण पूर्ण खाली ओतून दिली होती. तर तेच काम आमचं साईचं ना, उठल्या उठल्या ते माती वगैरे भरायचं चालू होतं. तर एवढं असं म्हणजे उंदराने त्रास दिला ना या, तर इथं थोडंसं पाणी जायसाठी वेज आहे ना, म्हणजे पाईप आहे ना, तिथून वरती येत होतो आणि असा काही हे राडा करून टाकतो. आता इथे ना मी त्याला असं वरती येऊ नये म्हणून मी त्याला पूर्णपणे असं एक वीट लावलेली आहे आणि ते पॅक करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आहे ना, सकाळचं जेवण वगैरे बनवलं, स्वयंपाक वगैरे बनवला आणि कामं आवरली. त्यात मी दुपारी असंच थोडा वेळ बसले होते. तर चला म्हणलं, आता जन्माष्टमी पण आलेली आहे, तर आपण आपल्या हाताने काहीतरी बनवता लड्डू गोपालसाठी. तर मी पहिल्यांदाच काहीतरी असं ट्राय करत आहे. तर आता इथून मागे कधी मी असं काही ट्राय केलेलं नाही आहे, पण आता इथून माझं ट्राय करायचं चालू आहे. काय काय नवीन आपण आपल्या हाताने काय वेगळं बनवू शकतो ते चालू आहे. तर इथे ना माझ्यापाशी अशी रिबिन्स होती, म्हणजे ज्या आपण मुलांच्या टोपीसाठी आणतो त्या रिबिन्स असतात, किंवा असं काही सजवण्यासाठी ते वापरतात त्या रिबिन्स असतात ना, त्या या रिबिन्स होत्या माझ्यापाशी, नवीनच आणलेल्या होत्या. तर त्याचंच मी काहीतरी चला म्हणलं काहीतरी बनवूया. तर मी असंच स्क्रोल करत होते त्यावेळेस ना, हा असा लड्डू गोपालसाठी ड्रेस पण मी पाहिला होता. म्हणलं चला तोच शिवून टाकूया. तर माझ्यापाशी लेस पण आणलेली होती, तेही होती आणि कपडाही होता. तर मी लड्डू गोपालसाठी असा ड्रेस शिवायला घेत, पण खूप वेळ गेला याला शिवायला. कारण की पहिल्यांदा आणि एकतर असं छोटं छोटं काम हातामध्ये घेतलं ना, खूप वेळ लागतो त्याला. आणि ते एकदम असं कडक कपडा पण होता, त्याच्यामुळे ना ते आणि लेसमुळे ना प्रॉपरली ते व्यवस्थित सेटही होत नव्हतं. तर इकडून कपडा सेट झाला तर तिकडून लेसमुळे ना तो पूर्ण विस्कटायचा. असं खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतर मग फायनली ड्रेस तयार झाला. तर छोटीशी टोपी पण त्याच लेसची मी शिवली आणि छोटासा ड्रेस पण तसा. माझा म्हणजे लड्डू गोपाल खूप छोटा आहे, म्हणजे एकदम बारीक साईजचा आहे. त्याच्यामुळे त्याला ना मी इतके दिवस ना आईतेच कपडे वगैरे आणत होते आणि आईतेच घालत होते. तर आता म्हणलं चला आपल्या हाताने काहीतरी आता जन्माष्टमी पण येत आहे ना, त्यासाठी म्हणलं चला काहीतरी वेगळं करून पाहूया. आणि आता पहिलाच वेळ आहे, त्याच्यामुळे मी काय कपडा वगैरे काही आणला नव्हता. माझ्यापेक्षा होता घरामध्ये, त्याचाच मी शिवला. आणि जास्त काही कपडा वगैरे याला लागत नाही, थोड्याच कपड्यामध्ये पण आपलं बनून तयार होते. त्यामुळे मग मी शिवायला घेतला होता आणि शिवला सुद्धा. तर खूप छान असा झाला होता. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा शिवलाय. तर मी मागून काही लावलं नव्हतं, त्याच्यामुळे मी तिथे एक टाचणी लावली होती आणि ड्रेस बसवला होता. तर कसा दिसत आहे कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. तर तिथून पुढे ना संध्याकाळची स्वयंपाकाची थोडीशी घाई उडाली होती, कारण की ना अचानक हे घरी आले आणि मग आम्ही बाहेर गेलो. बाहेर म्हणजे थोडंसं घरामधलाच किराणा वगैरे सामान वगैरे संपलं होतं, त्याच्यामुळे म्हणलं चला आता ते आले तर सामानही घेऊन या. आणि त्याच्यानंतर मग ते कधी म्हणजे संध्याकाळचं लवकर येतात किंवा कधी उशिरा येतात. मग कधी सकाळचं लवकर गेले तर मग संध्याकाळचं पण काही भरोसा नसतं की कधी येतील कधी नाही. शक्यतो संध्याकाळी उशिराच येतात. त्याच्यामुळे मग लवकर आले ना मग अशी कामे करून घ्यावी लागतात. त्यामुळे ना मग किराणा वगैरे आणायला गेलो आणि तिकडेच आम्हाला 8:30 ते 9 वाजले होते, कारण की मी निवांत बसले होते आता स्वयंपाक तर करायचा आहे म्हणून. त्यात अचानक ते आल्याच्या नंतर आमचं तिकडे जाणं झालं, त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला थोडा उशीर झाला होता. आणि त्यात ना प्रत्येक आहे ना थोडंसं म्हणजे काही दुपारी जेवण केलेला असतो, तो डब्बा वगैरे 10:30 वाजता सुट्टी होती जेवणाची, तेव्हाच तो जेवण करतो. त्याच्यानंतर तो जेवण नाही करत. क्लासमध्ये पण परत एक्स्ट्रा क्लास असतो ना, त्या क्लासमध्ये पण तो थोडंसं एक्स्ट्रा नाही जा म्हणतात, नाही नेत. आणि टीचरांनी सांगितलेलं पण आहे तरी पण तो नाही नेत. तिथून मग परत 4:30 वाजता क्रिकेट क्लासला जातो ना, मग त्यावेळेस पण घरी येतो, लगेच चेंज करतो आणि लगेच जातो. त्याच्यामुळे ना आणि तेव्हा पण तो खात नाही. मग 6:30 वाजता येतो तो संध्याकाळी. मग आल्याच्या नंतर चहा वगैरे घेतो, पण आता सध्या तो चहा पण त्याने सोडून दिलेला आहे. त्याच्यामुळे मग तो डायरेक्टली जेवणच करतो, त्यामुळे मी लवकर स्वयंपाकाला लागत असते. तर तोही मग त्यानेही जेवण नाही केलं. म्हणला चला आता आपण बाहेरून आल्याच्या नंतर जेवण करूया. त्याच्यामुळे ना त्यांनी पण जेवण नव्हतं केलं, म्हणून मग माझी स्वयंपाकाची इतका गोंधळ उडाला ना. म्हणलं दुपारी जेवलेला आहे, त्याच्यामुळे त्याला भूक लागली होती, तोही खूप घाई करत होता. आणि माझंही स्वयंपाकाचं काही मी आज तयारी वगैरे करून ठेवली नव्हती, कारण की वाटण वगैरे थोडंसं वाटायचं होतं, म्हणून म्हणलं चला आता वाटण स्वयंपाक करता करताच वाटायला येईल म्हणून. तर असं काहीतरी मग गोंधळ झाल्याच्या नंतर खूप गडबड होते आणि त्या गडबडीमध्ये
ना मला तर काही सुचतच नाही. आणि ते मी आहे ना ज्यावेळेस मी मसाला टाकत होते ना त्यावेळेस खूप जास्ती मसाला पडला होता त्यामध्ये. तर मग असं घाई गडबडीने मध्ये ना असं हे होतं, मग त्याच्यामुळे ते आधी अगोदर थोडंसं काही आवरून ठेवलेलं पण असं बरं वाटतं मला. आणि ज्यावेळेस मी काही आवरत नाही असं निवांत बसे ना त्यावेळेस हे असं माझ्या मागं होतं. त्यामुळे ना मी नेहमी अगोदर तयारी करून ठेवत असते, कारण की मग असं कधी टायमिंगला ना आपलीच गडबड होत नाही म्हणून. तर आज मला ना खारं वांगं आणि बाजरीच्या भाकरी आणि भात बनवायचा होता. तर मी भाकरी वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि भातसुद्धा बनवून घेतला होता. तर वांग्याची भाजीच राहिली होती. आता खारं वांगं म्हणताल तुम्ही, खारं वांगं म्हणजे सपक वांग्याची भाजी, त्याला आमच्याकडे खारं वांगं म्हणतात किंवा मिठाचं वांगं पण म्हणतात. तर खूप छान प्रकारे असं मी खारं वांगं केलं होतं. आणि तिघांना पण म्हणजे साई तिखट खात नाही ना, त्याच्यामुळे मग आता त्याला सेपरेट भाजी बनवण्यापेक्षा ना म्हणलं सर्वांनी आता हीच तिखट भाजी बनवूया. आणि त्याच्यानंतर आहे ना मला नाईचा खारसुद्धा तळायचा होता. तर नाईचा खार ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलाच होता की माझ्याकडं गावाकडून आलेला नाईचा खार आहे, आणि हा सुद्धा खार माझ्याकडे गावाकडूनच आलेला आहे. तर हा ना गेल्या वर्षीचा खार आहे. तर तोच मी थोडा थोडा म्हणजे असं सारखं नाही, 8 दिवसाला 15 दिवसाला असं कधी कधी तळत असतो. ज्यावेळेस असं मिठाच्या वगैरे भाज्या बनवल्या ना थोडंसं, आता हे पण काही तिखट नसतं, हे मिठाचंच असतं, म्हणजे आपला खार असतो ना त्याच प्रकारात असतो. पण असं मिठाच्या भाज्या असल्या ना काहीतरी तोंडाला म्हणजे तोंडी लावायला काहीतरी लागतं. तर हे ना खरपूस असं मस्त असं फ्राय करून घ्यायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं गरम करून घ्यायचे आणि गॅस बंद करून ते तव्यावरच ठेवायचे थोड्या वेळ. अशी कडक एकदम छान होते. आणि ही नाही ना या महिन्यात म्हणजे या श्रावण महिन्यामध्येच म्हणजे जिथे शेती वगैरे पिकत नाही ना त्या भागामध्ये भेटते, म्हणजे त्या रानामध्ये भेटते. तर इकडे ना खारं वांगंसुद्धा शिजलं होतं माझं खूप छान असं, म्हणजे खूप टेस्टी पण झालं होतं आणि खूप छान गडबडीमध्ये केले पण खूप छान झालं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा.